बातम्यांचा हा सविस्तर आढावा सुरूच राहणार आहे। आता पाहूयात महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा, अर्थातच सुपरफास्ट 100। मैदानासाठी वादविवाद नको, यापुढे शिवतीर्थासाठी अर्ज करणार नाही। दसरा मेळाव्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय। शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं, आमचं हिंदुत्व भेसळीचं नाही, मिलावट राम नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। महायुतीमध्ये लोकसभाच्या जागांचा पेच अजून वाढण्याची चिन्ह। लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा 22 जागांवर दावा आणि भाजपकडून शिंदे गटाला केवळ 13 जागा देण्याचा विचार। ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटीलला चेन्नईमधून अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। सरकारने विषय गांभीर्याने घेतलाय, मराठा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर जरांगेंची प्रतिक्रिया। आणि या प्रकरणी आता मोदी शहांनी लक्ष घालून तोडगा काढण्याची ही जरांगेंची मागणी। ओबीसी बैठकीचा इतिवृत्त सरकारकडून जाहीर, मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनांचा इतिवृत्तामध्ये उल्लेख। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। ओबीसी समाजाचा रोष वाढल्याने सरकारला जाग आली, 29 सप्टेंबरच्या बैठकीनंतर सरकारला इतिवृत्त देण्याचा विसर पडला। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांची सरकारवर टीका। आम्हाला सरकारकडून देखील आश्वासन मिळालं, जरांगेंच्या दबावामुळे सरकारने शब्द फिरवण्याचा प्रयत्न केल्यास तेवढ्याच ताकदीने ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरतील, बबनराव तायवाडे यांचा इशारा। आणि मनसेची मुंबईमध्ये आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक, मुंबई, ठाणे, कोकण या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला निमंत्रण। कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार। ॲडव्होकेट नार्वेकरांचा पर्सनल लॉ, चोरांच्या सरकारला संरक्षण, बेईमानांचं सरकार वाचवणं म्हणजे देशाशी विश्वासघात। सामनाच्या अग्रलेखातून राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। आमदारांच्या अपात्रतेवरून सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी, 30 ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। दसऱ्याच्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांसोबत बसून वेळापत्रक ठरवा, नार्वेकरांचे वकील आणि देशाचे महाधिवक्ते तुषार मेहता यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे आदेश। सुप्रीम कोर्टाचा नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवरून संताप, माध्यमांशी बोलण्यासाठी वेळ आणि अपात्रतेवर सुनावणीसाठी वेळ कसा नाही, सरन्यायाधीशांनी फटकारलं। विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत, आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरून भास्कर जाधव यांचे राहुल नार्वेकरांवर आरोप। मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्याला अंतरवाली सराटीमधून सुरुवात, जुन्नर, खेड, राजगुरुनगर, बारामती, फलटणमध्ये दौरा। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी कायम। भूखंडाबद्दल विचारपूस केली, कबूल करतो, मात्र पुण्यातील जागेशी माझा संबंध नाही। बोरवणकरांचे आरोप अजितदादांनी फेटाळले, तर जागा अजूनही तिथेच, मग चौकशी कशाची करणार, दादांचा सवाल। शरद पवार चौंडीमध्ये नातवाला लॉन्च करण्यासाठीच आले होते, धनगर आरक्षणावरून पडळकरांचा हल्लाबोल, तर हवेत बोलणाऱ्यांवर बोलून वेळ वाया घालवणार नाही, रोहित पवारांचा पलटवार। गोपीचंद पडळकरांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे उत्तर न देताच निघून गेले, शरद पवार आणि अजितदादांवरील टीकेच्या प्रश्नाला धनंजय मुंडेंनी उत्तर देणं टाळलं। राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना मर्यादा पाळावी, पडळकरांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा सरकारचा डाव होता, विनायक राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। तर विनायक राऊत यांच्याकडे असलेली माहिती तपासली पाहिजे, पोलिसांनी राऊतांच्या घरी जाऊन पूर्ण माहिती घ्यावी, मुनगंटीवारांचं राऊतांना प्रत्युत्तर। शरद पवारांच्या पुण्यातील सभेची तारीख जाहीर, 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्याच दिवशी पवारांची तोफ धडाडणार। शरद पवार गटाच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात पवारांच्या सभेनं होणार। नागपुरात पोलीस उपायुक्तांना भाजप युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की, धक्काबुक्कीचा व्हिडिओ संजय राऊतांकडून ट्विट। चिल्ड्रन वेलफेअर सेंटर शाळेवर मुंबई महापालिकेची कारवाई, शाळेवरील कारवाईवरून सत्ताधारी आमदार आणि खासदार आमने सामने, आमदार भारती लव्हेकर आणि गजानन कीर्तीकर यांची एकमेकांवर टीका। अकोल्यात काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण तापलं, लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सरचिटणीस आणि सचिवांमध्ये खडाजंगी, अभय पाटील आणि मदन भरगड यांच्यामध्ये हा शाब्दिक वाद। नरेंद्र जिचकार यांच्यावर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची कारवाई, जिचकार यांच्यावर काँग्रेस प्रदेश सचिव पदाची जबाबदारी। नागपूरच्या विभागीय बैठकीमध्ये जिचकार यांनी घातला होता राडा। माझ्या काही राजकीय मित्रांनीच मला फसवलं, मला जामीन मिळू नये यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, एकनाथ खडसेंचा दावा। गोकुळच्या दूध दर कपातीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये उतरणार, गोकुळमधील विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा इशारा। अंदमान निकोबारच्या नायब राज्यपालांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, वर्षा बंगल्यावर दोघांचीही सदिच्छा भेट। मुंबईच्या अंधेरी भागात फेरीवाल्यांविरोधात मनसेचा आज मोर्चा, दुपारी 2 वाजता अंधेरीतल्या महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा धडकणार। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून 5311 घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ, 15 नोव्हेंबरपर्यंत आता अर्ज करता येणार।
आरबीआयची आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बँकेला तब्बल 16 कोटींची कारवाई, 16 कोटींचा दंड वसूल. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विम्याचं कवच, विद्यापीठ आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय. मुंबई उपनगरातील नागरिकांचा प्रवासही आता गारेगार होणार. कुर्ला बीकेसी मार्गावर 19 एसी डबल डेकर बस धावणार. यंदाचा हिवाळा सुद्धा उष्ण राहणार, नोआचा अंदाज. एल निनोची तीव्रता वाढल्यास पुढील मोसमी पावसाच्या हंगामावरही विपरीत परिणाम होण्याची भीती. तलाठी भरतीच्या पदांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. या संदर्भात उद्या मुंबईमध्ये महसूल विभागाची बैठक. 2019 मधली एमआयडीसीची सरळ सेवा भरती प्रक्रिया रद्द, सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क परत केलं जाणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कंत्राटी भरती विरोधात जनहित याचिका दाखल. युवकांवर यामुळे अन्याय होत असल्याचा याचिकेमध्ये दावा. मुंबईतील बंदरांसाठी 65,000 कोटींची गुंतवणूक होणार. देशभरातील गुंतवणुकीपैकी निम्मी गुंतवणूक पालघरच्या वाढवण बंदरामध्ये केली जाणार. रत्नागिरीच्या चिपळूणमधील उड्डाणपूल दुर्घटनेत कोट्यावधींचं नुकसान, 25 गर्डरचं जवळपास 15 कोटींचं नुकसान. आणि मुंबईच्या बारमध्ये लवकरच वाईन शॉपच्या किमतीत दारू मिळणार, याबाबत राज्य सरकार विचाराधीन. पुणे महानगरपालिका थकबाकीदारांना चाप लावणार. पालिकेच्या खर्चाचा डोलारा सांभाळण्यासाठी मिळकत कर विभागावर प्रमुख जबाबदारी. कराडमध्ये ऊस दर मागणीसाठी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन 6 दिवसांनंतर अखेर मागे. दराबाबत प्रशासनाला लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये बढत्यांचा धमाका. एकाच वेळी 137 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा आयुक्तांचा निर्णय. तर पुणे महापालिकेमध्ये कर बुडवणाऱ्या 100 मोबाईल टॉवर कंपन्यांवर कारवाई. हे टॉवर उभारण्यासाठी जागा देताना 100हून अधिक कंपन्यांनी मुद्रांक शुल्क बुडवल्याची धक्कादायक माहिती समोर. नवी मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही अतिशय वाईट. राहण्यासाठी योग्य शहरांच्या यादीत 3रं स्थान पटकावणारं नवी मुंबई शहर वायू प्रदूषणाच्या विरोधात. पुणे महानगरपालिकेच्या जागांवर धुळीचे थर, मोक्याच्या जागा रिकाम्या, पालिकेचं लाखोंचं नुकसान. रत्नागिरीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. तर गोंदिया जिल्ह्यात मात्र अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत अखेर मंजूर. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश. नंदुरबार जिल्ह्यातील सोयाबीन हमीभावाचे खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सध्या सोयाबीनला बाजारात 4,400 ते 4,900 पर्यंत दर. नंदुरबार जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात. पहिल्याच दिवशी कापसाची 200 क्विंटल आवक. धुळे जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यानं आवळ्याच्या उत्पन्नात मोठी घट, शेतकरी चिंतेत. तर नंदुरबार जिल्ह्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार. कारखान्याच्या वतीनं तयारी अंतिम टप्प्यात. धुळ्यामध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं शिंदखेडा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता. एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी यासाठी अॅप्लिकेशन तयार. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार. जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव. रब्बी हंगामातील कालव्यासाठी पाणी सोडण्याची मागणी. पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्यावर हाणामारी. शालेय विद्यार्थी आणि टोलनाक्यावरचे कर्मचारी यांच्यामध्ये हा वाद झाल्याची माहिती. कोल्हापूरच्या जयसिंगपूर जवळ बंद पडली कोल्हापूर मिरज पॅसेंजर, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल. आपला दवाखाना लाभार्थ्यांची संख्या 23 लाखांवर. 1 वर्ष या योजनेला पूर्ण आणि वर्षाअखेर 30 लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे 4 जणांचा मृत्यू. लक्षणं दिसताच उपचार घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. मुंबई विमानतळावर डीआरआयची महत्वाची कारवाई. वेगवेगळ्या कारवायांमध्ये 71 कोटींचं कोकेन जप्त. नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात भर दिवसा चोर ट्रॅव्हल्समध्ये घुसले. 80 प्रवाशांना लुटलं. 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात मध्यरात्री गोळीबाराची घटना. ओव्हरटेक करण्याच्या रागामध्ये कार चालकाचा बस चालकावर गोळीबार. तर नागपूरमध्ये सुद्धा पिस्तूलचा धाक दाखवत 3घांचं अपहरण करून मारहाण. कुख्यात गुंड सुमित ठाकूर आणि त्याचे साथीदार मात्र फरार. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. रोख रकमेसह साहित्य जळून खाक. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रुक्मिणी मातेची तुळजाभवानी मातेच्या रूपात पूजा. पारंपरिक दागिन्यांनी रुक्मिणी मातेला मनवण्यात आलं. तुळजापूरच्या तुळजाभवानी नवरात्रोत्सवात विविध वस्तू आणि आकर्षक फुलांची सजावट. देवीचा गाभारा सुक्यामेवानं सजला. भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी खेळला गरबा. गुजराती गाण्याच्या तालावर दोन्ही आमदारांनी लुटला गरबा खेळण्याचा आनंद. तर मंत्री शंभूराज देसाई दर नवरात्रीमध्ये अनवाणी चालतात. त्यांनी ही परंपरा यावर्षी सुद्धा जपली आहे आणि 9 दिवस अनवाणी फिरून ते आपली दैनंदिन कामं करतात. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून नारी चेतना यात्रेची सुरुवात. शासनाच्या योजना या महिलांच्या दारी नेण्यासाठी या योजनेची सुरुवात केल्याचं त्यांचं वक्तव्य. अहमदनगर शहरात आमदार निलेश लंकेंनी ट्रॅफिक सिग्नलला उभं राहून वाहतूक कोंडी केली सुरळीत. मोहटादेवी देवदर्शन यात्रेनिमित्त शहरात वाहतूक कोंडी होत असल्याचा आणि त्यामुळेच प्रवाशांचा खोळंबा.
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळा या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन, बैलगाडा शौकीनांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। डॉक्टर अर्चना श्रीवास्तव यांचं जहांगीर कलादालनात चित्रप्रदर्शन, भारतीय संस्कृतीचा अनोखा मिलाप। जळगाव जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 125 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीच्या तयारीला सुरुवात। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पूल वाहतुकीसाठी बंद असल्यानं अवजड वाहनांचा धोकादायक प्रवास, रस्त्यावर वीज तारांचाही मोठा अडथळा। जळगावच्या रावेर तालुक्यातील खिरडी खुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, सगळीकडे घाणीचं साम्राज्य। सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून स्वतंत्र कक्ष, शहीदांच्या कुटुंबातील सदस्य आणि आजी माजी सैनिकांसाठी या कक्षाची स्थापना। महाराष्ट्र राज्य उद्योजकता अभियानात जळगाव जिल्ह्याचा समावेश, पहिल्या टप्प्यात 6 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार। तर जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मांडी घालून गणिताची शिकवणी, त्यांचा आयुष प्रसाद यांचा व्हिडिओ व्हायरल। जळगावमधील मुळजी जेठा महाविद्यालयात 5 दिवसीय हिंदी भाषिक नवलेखक शिबिराचं आयोजन आणि डॉक्टर महेंद्र ठाकूरदास यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, 4 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात यश। पुण्याच्या बारामतीमध्ये कॅनॉलमध्ये बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू, कॅनॉल अस्तरीकरणामुळे तरुणाचा बळी गेल्याची चर्चा। मंगळसूत्र चोरीला विरोध केल्यानं भर रस्त्यात महिलेच्या गळ्यावर हातावर चाकून सपासप वार, ठाण्यातील कळवा रुग्णालयामध्ये महिलेवर उपचार सुरू। जम्मू काश्मीरच्या कर्ना कुपवाडा मार्गावर हिमवृष्टीनं बर्फ जमा, रस्त्यावरचा बर्फ दूर करण्याचे कर्मचाऱ्यांचे प्रयत्न। इस्रायलवरून 5वं विमान दिल्ली विमानतळावर दाखल, ऑपरेशन अजय अंतर्गत भारतीयांना घेऊन 5वं विमान मायदेशी।